तू गांधीजींचा शिष्य जरी असला तरी तुझ्यामध्ये त्या जुन्या नवलचा अंश अजूनही आहे. थोडा अंश तो असणार नाही भीमराव. तूच बोलते नाही, बदलते धीमे धीमे होते. सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सची तयारी सुरू केला तू? या वेळेला लढाई तुमच्या काँग्रेस पक्षाशी आहे. तुझा आणि माझ्या पार्टीचा जमत नाही, बरोबर, पण तुझा आणि माझा तर जमता नाही. आपला जुना दोस्तार क्या? मला नाही वाटत ते पॉलिटिक्सच्या गडबडमध्ये नाही आपल्या दोस्ती वच्चे दरार आली पाहिजे. आपण तसाच दोस्तार राहूया, नाही तसं पहिल्यापासून होते. नाही, तू त्याची काळजीच करू नकोस. मला ती सीमारेषा चांगलीच कळते. बाबासाहेबांचे मित्र बोलत असतात तेवढ्यात बाबासाहेब त्यांना बोलतात. जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं, बाबासाहेबांचे मित्र बोलत असतात तेवढ्यात बाबासाहेब म्हणतात, तू गांधीजींचा शिष्य जरी असला तरी तुझ्यामध्ये जुन्या नवलचे अंश आहेत. आणि बाबासाहेबांचे मित्र त्यांना हसत बोलतात की तूच बोलत असतो की बदल हळूहळू होत असतो. आणि बाबासाहेबांचे मित्र त्यांना बोलतात, सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सची तयारी सुरू केली? तर बाबासाहेब बोलतात, हा सुरू केली आहे, कारण यावेळेस लढाई तुमच्या काँग्रेस पक्षाशी आहे. बाबासाहेबांचे मित्र त्यांना बोलतात, तुझं आणि माझ्या पार्टीचं जमत नाही, पण तुझं आणि माझं तर जमते. तर आपण आपल्या फ्रेंडशिप मध्ये हे पॉलिटिकल गोष्टी आणायला नको आहेत. तर बाबासाहेब बोलतात, तू त्याची चिंता करू नको, त्याची सीमारेखा मला चांगलीच कळते. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. जय भीम.